Now in this video we observed few examples related to electrostatics. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युलेज रिवाइज केलेले आहेत. आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर इथं संपतोय आणि त्याच्याशी रिलेटेड जे आपण फॉर्म्युले पूर्ण आपण व्हिडिओजमध्ये जे काही स्टडी केलेले आहेत ते फॉर्म्युले आपण इथं रिवाइज केलेत आधीच्या व्हिडिओजमध्ये. आता आपण त्याच फॉर्म्युलेचे रिलेटेड काही एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस एक्झाम्पल्स इथं घेऊयात. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा, मी रीड करते. हेच एक्झाम्पल्स तुम्हाला मी व्हिडिओ सेंड करण्याच्या आधी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी ते सेंड करणार आहे. त्याआधी तुम्ही बघून ठेवणार आहात. ओके, मी रीड करते, तुम्ही ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, 3 capacitor of capacitance C microfarad are connected in parallel to which a capacity of capacitance C is connected in series. Effective capacitance is 3.75. Then capacity of each capacitor is, आपल्याकडे काय सांगितलंय बघा एक्झाम्पल मध्ये 3 कॅपॅसिटर्स ज्यांचा कॅपॅसिटन्स आहे C, असे 3 कॅपॅसिटन्स आपण आधी कसे जोडले, पॅरलली जोडलेले आहेत. म्हणजे पॅरलली कनेक्ट केलेले आहेत आपण. हिअर पॅरलल कॉम्बिनेशन, 3 कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन विच हॅविंग सेम कॅपॅसिटन्स C. ठीक आहे, प्रत्येकाचा कॅपॅसिटन्स किती आहे C. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडले म्हणजे CP काय असेल, C प्लस C. ओके, आणि त्यालाच आपण काय केलंय, अँड टू विच ए कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C इज कनेक्टेड इन सिरीज. या पॅरलल कॉम्बिनेशनला पुढं अजून एक कॅपॅसिटर जोडलाय की या कॉम्बिनेशनला तो कसा आहे, सिरीज मध्ये आहे, पण त्याचाही कॅपॅसिटन्स किती आहे, C आहे. तर या पूर्ण कॉम्बिनेशनचा कॅपॅसिटन्स, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काय असेल, इथं आता बघा एवढ्या कॉम्बिनेशनचा कॅपॅसिटन्स असेल CP इक्विव्हॅलंट टू C प्लस C म्हणजेच काय झाला 3C. आणि मग हा झाला CP आणि मग CS हा फाइंड आउट करता येऊ शकतो. CS आपण याला C3 म्हणूयात का. ठीक आहे, मग CS जर सिरीज कॉम्बिनेशन असेल तर फॉर्म्युला काय असतो आपला, 1/CS इक्विव्हॅलंट टू 1/C1 प्लस 1/C2. आता C1 म्हणजे असेल CP. ठीक आहे, आणि C2 म्हणजे असणारे हा आपला C3. हा हे पूर्ण कॉम्बिनेशनला हा सिरीज मध्ये आहे. मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट जर केल्या 1/3C प्लस 1/C, याचं आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. C प्लस 3C अपॉन 3C स्क्वेअर. ओके, इक्वल टू 1/CS. सो CS इक्विव्हॅलंट टू 3C स्क्वेअर अपॉन 4C. CC get cancel. Okay, and then here आता आपल्याला इथं काय मिळेल बघा, हिअर 3/4C असं आपल्याला फॉर्म्युला मिळाले. CS इक्विव्हॅलंट टू 3/4C असं आपल्याला इथं रिलेशन मिळाले. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, प्रत्येक कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, हिअर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज 3.75 म्हणजे CS आपल्याला दिलाय 3.75 इक्विव्हॅलंट टू 3/4 इंटू C. व्हॅल्यूज आपण शिफ्ट करूयात आणि मल्टिप्लिकेशन करा बरं. किती येत आहे, 4 इंटू 3.75 इक्विव्हॅलंट टू 3C. याचं मल्टिप्लिकेशन किती येते बघा, मला जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 15, याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 15, 3C. सो C इक्विव्हॅलंट टू व्हॅल्यू इज, कॅल्क्युलेशन येते. ओके, दॅट इज 5 मायक्रोफॅरेड. दॅट C हॅविंग दी व्हॅल्यू इज 5 मायक्रोफॅरेड. हे तुमचे आन्सर असणार आहे. ऑप्शन्स काय काय दिलेले होते बघा, ऑप्शन A इज 4 मायक्रोफॅरेड, B इज 5 मायक्रोफॅरेड, C इज 6 मायक्रोफॅरेड, आणि D ऑप्शन्स आपल्याला दिला होता 8 मायक्रोफॅरेड. कोणतं करेक्ट आहे,
5 मायक्रोफॅरेड इज करेक्ट ऑप्शन. हे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. नाव वी गोइंग टू अवर सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय बघूयात आपण. हियर 2 condensers each of capacity 4 microfarad are connected in series. Okay, and third condenser of capacity 4 microfarad is connected in parallel with the combination. जे पहिल्या 2 कॅपॅसिटरचं जे आपण सिरीज कॉम्बिनेशन केले त्या कॉम्बिनेशनला तिसरा कॅपॅसिटर हा पॅरलली कनेक्ट केलेला आहे. द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द अरेंजमेंट इज. अरेंजमेंटचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, नाव हिअर फर्स्ट 2 कॅपॅसिटर्स कसे जोडलेले आहेत, सिरीजमध्ये जोडलेले आहेत आणि दोघांचाही कॅपॅसिटन्स आहे 4 मायक्रोफॅरेड. ओके, आणि या कॉम्बिनेशनला तिसरा कॅपॅसिटर हा पॅरलली जोडलेला आहे. या कॉम्बिनेशन हे सिरीज कॉम्बिनेशन जे आहे त्याला हा तिसरा कॅपॅसिटर पॅरलली कनेक्ट केला आहे विच हॅविंग कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरेड. म्हणजे आपल्याला याचा सिरीज काढता येईल आधी 1/CS इक्विव्हॅलंट टू 1/C1 प्लस 1/C2 means 1/4 प्लस 1/4 दॅट इज 2/4. ठीक आहे, असं तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन मिळेल. मीन्स 1/4 त्याचाच अर्थ काय, CS इक्विव्हॅलंट टू 4/2 दॅट इज 2 मायक्रोफॅरेड. CS किती मिळतोय तुम्हाला, 2 मायक्रोफॅरेड इथं ऑब्झर्व होतोय. मग आता पॅरलल कॉम्बिनेशन CS मिळाला. पॅरलल कॉम्बिनेशन या थर्ड कॅपॅसिटरला हे कॉम्बिनेशन पॅरलली आहे. मीन्स CP इक्विव्हॅलंट टू CS प्लस C3 असं होऊ शकतं. पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपण लक्षात घेऊया. सो CS प्लस C3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. CS किती आला 2 प्लस C3 इज 4 and then 4 plus 2 is 6 मायक्रोफॅरेड. ओके, ऑप्शन्स काय आपल्याला दिलेले आहेत बघा. ऑप्शन A is 12 मायक्रोफॅरेड, B ऑप्शन is 8 मायक्रोफॅरेड, C ऑप्शन is 6 मायक्रोफॅरेड and ऑप्शन D is 2.65 मायक्रोफॅरेड. So ऑप्शन C is करेक्ट ऑप्शन. हा ऑप्शन C तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, थर्ड एक्झाम्पलकडे आपण जाऊया. नाव वी गोइंग टू अवर थर्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल थर्ड काय एक्सप्लेन करते बघा. हिअर ए 700 पिकोफॅरेड कॅपॅसिटर इज चार्ज्ड बाय ए 50 volt battery. The electrostatic energy stored in it is. एनर्जी स्टोर्ड इन दी कॅपॅसिटर फाइंड आउट करायचं आहे. हा कॅपॅसिटर जो आहे त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स किती आहे 700 पिकोफॅरेड आहे आणि त्या कॅपॅसिटरला आपण कनेक्ट केलेली आहे बॅटरी. दॅट इज ॲज सच दॅट इज कॅपॅसिटर विच हॅविंग कॅपॅसिटन्स 700 पिकोफॅरेड. या कॅपॅसिटरला आपण बॅटरी कनेक्ट केलेली आहे प्लस मायनस. ओके, किती पोटेन्शियल आहे त्याचं 50 व्होल्ट पोटेन्शियल आहे. म्हणजे V एवढा असणार आहे, C एवढा असणार आहे. नाव वी फाइंड आउट द एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर फाइंड आउट करता येऊ शकतो. फॉर्म्युला काय वापरता येईल, C and V is given. So formula is 1/2 CV square. By this formula we can find out the energy stored in the capacitor. So we substitute the values. 1/2 C is 700 into 10 raised to minus 12. Pico means 10 raised to minus 12 into V is 50 square. Okay, कॅल्क्युलेशन करूया त्याचं. कॅल्क्युलेशन करून काय येणार आहे बघा. इथे आपण काय करूयात 1/2 7 into 10 raised to minus 10 into 25 into 10 raised to 4. ओके, इथं आपल्याला कॅल्क्युलेशन इथं मिळणार आहे. मल्टिप्लिकेशन करूयात आपण आणि डिव्हायडेशन करणार आहोत इथं आणि त्यावरून तुम्हाला आन्सर येणार. ऑप्शन्स काय दिलेत मी तुम्हाला सांगते. हिअर ऑप्शन्स आर ॲज सच. ऑप्शन A is
6.7 into 10 raised to minus 7 joule. B ऑप्शन असणार आहे 8.7 into 10 raised to minus 7 joule. Option C is 9.7 into 10 raised to minus 7. Oh, sorry, plus 7. C option 10 raised to plus 7 joule, and option D is 6.7 into 10 raised to 7 joule. असे आपल्याकडे दिलेले ऑप्शन्स आहेत. ओके, नाव इथं आपण काय करू शकतो, इथं कॅल्क्युलेशन आपण जर केलं, आपण इथं आपण मल्टिप्लिकेशन करूया 2. ओके, या सगळ्यांचं आपल्याला डिव्हायडेशन करायचं आहे. या दोन्ही डिव्हाइड करून याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. किती येत आहे बघा, कॅल्क्युलेशन किती येणार आहे, एकदम सिंपल मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन असणार आहे. आणि मला त्याचा आन्सर आलेला आहे ऑप्शन डी 8.7 इंटू 10 raised to minus 7 जूल. करून बघा, कॅल्क्युलेशन करून बघा, मल्टिप्लिकेशन तुम्हाला येणार आहे. मल्टिप्लिकेशन येईल तुमचा किती येईल, जर आपण 700 तसेच ठेवले तर तुम्हाला इथं 3.5 असेल. 2 ने याला डिव्हाइड केलं 3.5 ने याला मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला आन्सर येणार आहे 8.7 इंटू 10 raised to minus 7. दॅट इज बी ऑप्शन तुम्हाला करेक्ट असणार आहे. दॅट इज अवर थर्ड एक्झाम्पल. नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर आपण नेक्स्ट एक्झाम्पल लक्षात घेऊया. Example is as such: the difference in the effective capacity of two similar capacitor when joined in series and then in parallel is 6 microfarad. The capacity of each capacitor is, प्रत्येक कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपल्याला इथं फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ऑप्शन्स आर A option is as such 2 microfarad. Option B is 4 microfarad. Option C is 8 microfarad and option D is 16 microfarad. हे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. काय सांगितलंय, the difference in the effective capacity of two similar capacitor when joined in series and then in parallel is 6 microfarad. म्हणजे दोन कॅपॅसिटर आहेत, ते दोन कॅपॅसिटर सुरुवातीला पॅरलल कनेक्ट केलेत आणि त्यानंतर सेरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. त्यावेळी त्या दोन कॅपॅसिटर कनेक्टेड इन सेरीज, that time we considered the capacity is when the two capacitor are connected in parallel, capacity is Cp, and the capacitors are connected in series, the capacity is Cs. The difference in the capacitance is Cp minus Cs, आणि हा डिफरन्स दिलेला आहे, that is 6 microfarad असा दिलेला आहे. The difference in the effective capacity of two similar capacitor. तसं अजूनही त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे, सिमिलर कॅपॅसिटर. म्हणजे जर वी हॅव 2 कॅपॅसिटर फर्स्ट अँड सेकंड which having same capacity C. Here we consider C. Capacity is C. पहिल्यांदा आपण कसे कनेक्ट केले, सेरीज मध्ये, and then these two capacitors are connected in parallel. त्यानंतर आपण कसे कनेक्ट केले, पॅरलली. सेरीज मध्ये जोडलं तर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स Cs आहे, पॅरलली जोडल्यावर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स Cp आहे. ठीक आहे, मग Cs याचा फॉर्म्युला काय येईल तुमचा, Cs चा फॉर्म्युला यूज करूयात आणि Cp चा फॉर्म्युला यूज करूयात. आणि फॉर्म्युला काय असेल लक्षात येतोय का, Cs 1/Cs इक्विव्हॅलंट टू 1/C प्लस 1/C. म्हणजेच काय होईल, 1/Cs इक्विव्हॅलंट टू 2/C means Cs equivalent to C/2. आणि Cp काय असेल, Cp equivalent C plus C, that is 2C. ओके, हे Cp आणि Cs च्या व्हॅल्यूज आहेत. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. Cp and Cs
2c minus c by 2 इक्विव्हॅलंट टू 6 मायक्रोफॅरेड. आणि याच्यावरून आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. आता हे सिंपल कॅल्क्युलेशन फक्त असेल. सिंपल कॅल्क्युलेशन आपण शिफ्ट करूयात. 2 इकडं मल्टिप्लिकेशन करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, 4c मायनस c डिवाइड बाय 2, 4c मायनस c डिवाइड बाय 2 इक्वल टू 6 मायक्रोफॅरेड. ओके, दॅट इज 3c. सबस्ट्रॅक्शन होईल इथं 3c डिवाइड बाय 2 इक्वल टू 6. 2 शिफ्ट करूया तिकडं. ओके, 3c इक्वल टू 6 इंटू 2 12. ओके, c इक्विव्हॅलंट टू काय झालं मग 12 डिवाइड बाय 3. ऑप्शन कोणता करेक्ट असेल? बी. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, ऑप्शन बी हा तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे, 4 मायक्रोफॅरेड. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द न्यूक्लियस ऑफ द हायड्रोजन atom at a distance of 5.3 into 10 raised to minus 11 meter is 27.2 volt. Okay, then what is the potential due to the helium nucleus at the same distance? डिस्टन्स आपण सारखंच ठेवतोय, तर हेलियम ॲटम थ्रू हे पोटेन्शियल किती ऑब्झर्व होईल हे विचारलेलं आहे. आणि आपल्याला एक रिलेशन माहिती काय आहे, एक एक्झाम्पल पुन्हा एकदा लक्षात घ्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द न्यूक्लियस ऑफ द हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटममध्ये किती चार्जेस आपण लक्षात घ्या 1. ठीक आहे, ओके. किती डिस्टन्स वरती? डिस्टन्स त्यांनी सांगितलंय r इक्विव्हॅलंट टू 5.3 इंटू 10 रेज टू मायनस 11 मीटर. ओके, इज किती आहे ते पोटेन्शियल 27.2. पोटेन्शियल इज 27.2 व्होल्ट. मग फाइंड आउट काय करायला सांगितलंय, व्हॉट इज द पोटेन्शियल ड्यू टू द हेलियम न्यूक्लियस ॲट द सेम डिस्टन्स. डिस्टन्स सेमच आहे, पण आता न्यूक्लियस बदललाय. हेलियम न्यूक्लियस आपण लक्षात घेतलेला आहे. हेलियम न्यूक्लियसमध्ये चार्जेस किती आहेत? 2. अँड वी नो दॅट रिलेशन बिटवीन पोटेन्शियल अँड चार्जेस, दॅट इज V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. ओके, हायड्रोजनमध्ये चार्ज आहे 1, हायड्रोजन न्यूक्लियसमध्ये चार्ज आहे 1. सो V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. आणि त्यावेळेस पोटेन्शियल तुम्हाला किती मिळाले? एवढं. आता काय, हेलियम ॲटम आपण लक्षात घेतो, हेलियम न्यूक्लियामध्ये आहेत 2 चार्ज. म्हणजे इथं आपल्याला डायरेक्टली काय सांगता येईल, हिअर द पोटेन्शियल बिकम डबल. पोटेन्शियल काय होईल आता? डबल होणार आहे, कारण चार्ज सुद्धा डबल झालेत. हायड्रोजनमध्ये 1 होता, पण आता हेलियममध्ये किती आहेत? 2 आहेत. अँड वी हॅव रिलेशन V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. सो फ्रॉम दॅट रिलेशन potential become double in helium nuclei. Options काय दिलेत बघा. ऑप्शन A is 27.2 volt. ऑप्शन B is 54.4 volt. ऑप्शन C is 13.6 volt. ऑप्शन D is 27.28 volt. ओके, असे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता एवढं एक चार्ज असेल तर एवढं पोटेन्शियल आहे एवढ्या डिस्टन्सवरती, तर त्याच डिस्टन्सवरती 2 चार्ज असतील तर या पोटेन्शियलच्या डबल पोटेन्शियल होणार आहे, कारण चार्जेस काय झालेत आता? 2 झालेत. ठीक आहे, मग 27.2 इंटू 2 करा, डबल व्हॅल्यू काय येईल? दॅट इज 54.4 व्होल्ट. करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? 54.4 volt. That is our correct option. Okay, next question बघूयात आपण. Here next question is as such, a point P is at a distance r from a point charge Q. If at point P the electric potential is 300 volt. ठीक आहे, आपण हा एक चार्ज Q लक्षात घ्या.
या चार्ज क्यू पासून डिस्टन्स आपण कन्सिडर केलेला आहे r. या r डिस्टन्स वरती हा पॉइंट p इथे लक्षात घेतलाय. ए पॉइंट p इज ॲट ए डिस्टन्स r फ्रॉम ए पॉइंट चार्ज q. या पॉइंट चार्ज q पासून r एवढ्या डिस्टन्स वरती हा पॉइंट p आहे. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज 300 volt and the electric field intensity is 75 volt. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे? 300 volt दिलाय आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती दिलेली आहे? 75 volt per meter. Okay. Then the distance at P from the point charge is, म्हणजेच हे r एक्झॅक्ट किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स from P from the point charge is, that is we have to find out the distance r distance find out करायचं आहे. and we have these two values, potential and the electric field intensity. Now we have these two formulas. याच्या आधीच व्हिडिओजमध्ये आपण फॉर्म्युले लक्षात घेतलेले आहेत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी फॉर्म्युला काय आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला आहे. काय फॉर्म्युले आहेत? 1/4 पाय एप्सिलॉन 0 q अपॉन r. रिलेशन काय आहे? r² आणि v साठी 1/4 पाय एप्सिलॉन 0 q अपॉन r. याचा अर्थ काय? E is inversely proportional to square of distance and v is inversely proportional to the distance only. मग आता या दोघांचे आपण घेऊयात रेशो. we take the ratio of these two formulas. या दोन फॉर्म्युलेचा आपण घेऊयात रेशो. if we take the ratio v upon e, असा आपण रेशो घेऊयात. v upon e असा रेशो घेतला तर काय मिळेल बघा? v हा आहे मीन्स q upon r. कारण ह्या टर्म्स सारख्याच आहेत, कॅन्सल होतील. बोथ टर्म्स इक्वल टर्म्स आर कॅन्सल विथ इच अदर and e equal to q upon r square. q upon r square. q also get cancelled आणि सगळ्यांचा मिळून आपल्याला डिव्हायडेशन करून डिस्टन्स असेल r. ओके. मीन्स r इक्विव्हॅलंट टू v upon e. व्हॅल्यू सबट्रॅक्ट करूया. किती दिलेला आहे? 300 डिवाइड बाय 75 करा. डिव्हायडेशन किती येते सांगा? 300 डिवाइड बाय 75 असं आपल्याला फक्त डिव्हायडेशन करायचं आहे. हे डिव्हायडेशन अतिशय सोपं आहे, करून बघा. अँड ऑप्शन्स तोपर्यंत मी तुम्हाला सांगते. फर्स्ट ऑप्शन ए इज 2 मीटर. ऑप्शन बी इज 4 मीटर. ऑप्शन सी इज 8 मीटर and option D is 10 मीटर. हे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. किती आलं तुमचा आन्सर? मला आन्सर येतंय दॅट आन्सर इज 4 मीटर. या दोघांचं डिव्हायडेशन केलं तर आन्सर येणार आहे 4 मीटर. दॅट इज अवर आन्सर. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल लक्षात घ्या. एक्झाम्पल as such. पुढे एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे? नेक्स्ट एक्झाम्पल. A hollow charged metallic sphere has a radius radius r. If the potential difference between its surface and a point at a distance 3r from the center is v, then the electric intensity at a distance 3r from the center is. ठीक आहे. 3r या पॉइंट वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एक्झॅक्ट किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. फ्रॉम दी सेंटर जो आपण घेतलेला आहे चार्ज मेटॅलिक स्पिअरच्या सेंटर पासून 3r या डिस्टन्स वरती तुम्हाला एक्झॅक्ट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. काय? एक हॉलो चार्ज मेटॅलिक स्पिअर आहे. दॅट इज दी चार्ज मेटॅलिक स्पिअर. हा त्याचा सेंटर आपण लक्षात घेऊयात. हॅज ए रेडियस. याची रेडियस किती आहे?
r that have the radius r. If the potential difference between the surface and a point at a distance, म्हणजे surface म्हणजे हे r, सेंटर पासून r distance म्हणजे त्याचा surface आहे आणि त्यापासून पुढे आपण काहीतरी डिस्टन्स जाऊयात जिथे आपल्याला होतं 3r. हा एक पॉइंट आपण लक्षात घेऊया 3r, म्हणजे ज्याला आपण a म्हणूयात आणि हा पॉइंट b आहे. या दोन पॉइंटमध्ये जे काही पोटॅन्शियल आहे त्यांचे पोटॅन्शियल डिफरन्स, याला इथं पोटॅन्शियल कन्सिडर करूयात V1 आणि इथं पॉइंट बी पॉइंटवरती पोटॅन्शियल कन्सिडर करूयात V2. ओके, आणि यांच्यामध्ये जे पोटॅन्शियल डिफरन्स असेल V इक्विव्हॅलेंट टू V2 मायनस V1. Then if the potential difference between its surface and a point at a distance 3r from the center is V. किती पोटॅन्शियल डिफरन्स या A पॉइंट आणि B पॉइंट किती डिस्टन्सवरती आहे 3r फ्रॉम दी सेंटर. त्याचा पोटॅन्शियल कन्सिडर केलं V2 आणि या A पॉइंटला म्हणजे सरफेसवरती पोटॅन्शियल कन्सिडर केलेलं आहे V1 आणि पोटॅन्शियल डिफरन्स आहे V. त्या दोन्ही पॉइंटमध्ये पोटॅन्शियल डिफरन्स आपण इथे लक्षात घेतो दॅट इज V. ओके, देन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए डिस्टन्स 3r फ्रॉम द सेंटर इज. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल त्या सेंटरपासून 3r या डिस्टन्सवरती इथंच याच पॉईंटवरती या बी पॉईंटवरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाव वी नो द फॉर्म्युला ऑफ द पोटॅन्शियल V इक्विव्हॅलेंट टू 1/4 pi epsilon 0 q upon r. That is our relation. ना या A पॉइंटवरती ऑन द सरफेस ऑफ द स्फिअर पोटॅन्शियल असेल Q अपॉन R आणि इथं किती असणार आहे 3r या पॉइंटला, म्हणजे आपण V1 म्हणायचं नाही, याला म्हणूयात V2. किती असेल 1/4 pi epsilon 0 Q अपॉन 3r हे डिस्टन्स असणार आहे. ओके, पोटॅन्शियल डिफरन्स किती मिळेल आपल्याला V इक्विव्हॅलेंट टू 1/4 pi epsilon 0 कॉमन आहे, दोन्हीमध्ये सुद्धा कॉमन आहे. सो हियर Q अपॉन R मायनस Q अपॉन 3r. अशा पद्धतीने आपण इथं पोटॅन्शियल डिफरन्स फाइंड आउट करू शकतो. इज इक्विव्हॅलेंट टू 1/4 pi epsilon 0. सिंपल कॅल्क्युलेशन आपण इथे लक्षात घेऊयात. Q सुद्धा आपण इथं बाहेर घेऊ शकतो. ओके, मग हियर 3r minus r divided by 3r square, that is we have the relation V equivalent to Q upon 4 pi epsilon 0 2r upon 3r square, means V equivalent to Q upon 4 pi epsilon 0 2 by 3r. ओके, असं आपल्याला इथं रिलेशन ऑब्झर्व झालेलं आहे. नाव आता काय आपण करूयात, हियर नेक्स्ट पॉइंट इज हियर आपण इथं सिम्प्लिफिकेशन करूयात. हियर वी हॅव दिस रिलेशन. काय करूयात इथं V इक्विव्हॅलेंट टू, ओके, V आहेच इथं, आपण काय करूयात Q अपॉन 4 pi epsilon 0 r into 2 by 3 Q upon 4 pi epsilon 0 r and 2 by 3. हा 2 by 3 आपण इकडे शिफ्ट केला तर काय होईल बघा. हियर रिलेशन इज as such 3/2V equivalent to 1/4 pi epsilon 0 Q upon r. हे आपल्याला रिलेशन इथं मिळालेलं आहे. हियर वी हॅव द रिलेशन. नाव वी नो द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, कारण आपल्याला 3r या डिस्टन्सवरती फाइंड आउट करायची आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. वी नो द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 1/4 pi epsilon 0 Q upon r स्क्वेअर. पण आता इथं आपला r काय आहे 3r. सो 3r स्क्वेअर मीन्स E equivalent to 1/4 pi epsilon 0 Q upon 9r square. ओके, सिम्प्लिफाय करूयात आपण. Q डिवाइड बाय
4 पाय एप्सिलॉन 0 r, यातला एक r इथे शिफ्ट केला आहे, 1/9 r. ओके, here we find out the relation 1/4 pi epsilon 0 q upon r is equivalent to 3/2 into v. ओके, q upon 4 pi epsilon 0 r याची व्हॅल्यू किती आहे, 3/2 v. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, 3/2 v into 1/9 r. ओके, सो हियर 3 and 9 यांचं डिव्हायडेशन होईल आणि आपल्याला व्हॅल्यूज ऑब्झर्व होणार आहेत. नेक्स्ट व्हॅल्यूज ॲज सच हियर काय मिळेल इथे बघा, हियर ई इक्विव्हॅलंट टू 1/6 r. व्हॅल्यू काय मिळणार आहे, 1/6 r, सॉरी v राहिला आपला, v डिवाइड बाय 6 r, that is our electric intensity at a distance 3r from the center of the sphere. ऑप्शन्स आपल्याला काय दिलेले आहेत बघा, ऑप्शन फर्स्ट इज v/2r, ऑप्शन बी is v/4r, option C is v/6r and option D is v/8r. हे व्हॅल्यूज आपल्याला इथे दिलेले आहेत. ओके, करेक्ट ऑप्शन इज C, v/6r. that is our correct option. Now we go into our next example. Next example is as such, example, the surface charge density of an irregular shaped conductor is surface charge density of irregular shaped conductor. कंडक्टर कसा आहे, इरेग्युलर शेपचा कंडक्टर आहे, तर त्या इरेग्युलर शेप असणाऱ्या कंडक्टरच्या सरफेस चार्ज डेन्सिटी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. थोडक्यात असा इरेग्युलर शेप असणारा कंडक्टर आहे आणि चार्जेस असे डिफरंट पॉईंट्सवरती त्यांची जी डेन्सिटी आहे ती वेगवेगळी असू शकते आणि पूर्ण याचं जर सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड आउट करायची असेल तर मग आपल्याला कशी असेल, द सरफेस चार्ज डेन्सिटी of an irregular shaped conductor is options दिलेले आहेत 0, B infinity, C constant and D different at different points. वेगवेगळ्या पॉईंटवरती वेगवेगळी असू शकते असं डी ऑप्शन आहे. अँड वी नो दी सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा अपॉन क्यू अपॉन ए. जर रेग्युलर आपला एक पर्टिक्युलर जॉमेट्रिकल सरफेस असेल तर त्याच्यावरतीच आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड आउट करणं सोपं जातं, कारण त्याचा एरिया आपल्याला इझिली फाइंड आउट करता येऊ शकतो आणि त्यावरून आपल्याला टोटल चार्जेस स्प्रेड युनिफॉर्मली ऑन दॅट सरफेस फाइंड आउट करता येऊ शकतं. पण असा जर इरेग्युलर शेप असेल तर प्रत्येक पॉईंटवरती हे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असेलच असं नाही. शार्प पॉईंटवरती मॅक्झिमम चार्जेस ॲक्युमुलेट झालेले असू शकतात आणि काही पॉईंटवरती मिनिमम चार्जेस असू शकतात. सो डिफरंट पॉईंटवरती आपल्याला डिफरंट चार्ज डेन्सिटी ऑब्झर्व होणार आहे. जर इरेग्युलर शेप असेल देन वी ऑब्झर्व डिफरंट चार्ज डेन्सिटी ॲट अ डिफरंट पॉईंट. मीन्स ऑप्शन डी तुमचा करेक्ट असणार आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, ऑप्शन ए, question as such, a point charge produces an electric flux of -1 into 10⁻³ Newton meter square per coulomb to pass through a spherical Gaussian surface of radius 10 centimeter centered on the charge. Okay, what is the value of point charge? Point charge ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. इलेक्ट्रिक फ्लक्स दिलेला आहे -1 into 10⁻³ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम. फ्लक्स दिलेला आहे. डिस्टन्स किती दिले, इक्विव्हॅलंट टू 10 सेंटीमीटर आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे चार्ज. फ्लक्स अँड चार्ज यांच्यामध्ये काही रिलेशन आपल्याला आठवते का? रिलेशन इज सिंपल. फ्लक्सचा फॉर्म्युला phi इक्विव्हॅलंट टू q अपॉन एप्सिलॉन 0.
दॅट इज अवर रिलेशन. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. सो फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट दी चार्ज. सो Q equivalent to phi into epsilon naught. Phi we have this value minus 1 into 10 raised to 3 and epsilon naught constant value is 8.85 into 10 raised to minus 12. करा मल्टिप्लिकेशन डिवायडेशन काय करायचं बघा. ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन 7.85 into 10 raised to minus 6 coulomb. Option B is 8.85 into 10 raised to 9 coulomb. Option C is minus 8.85 into 10 raised to minus 9 coulomb. And option D is 4.425 into 10 raised to 9 coulomb minus 9 coulomb. काय आलं बघा. 10 raised to 3 plus 3 10 raised to minus 9 minus 12 सबट्रॅक्शन होईल किती राहणार minus 9 10 raised to minus 9 1 into 8.85 8.85 sign is minus, so minus 8.85 into 10 raised to minus 9. Option is C. C option is correct. Okay, next example. A positively charged infinitely long cylinder has a radius of 0.1 meter and surface charge density of 8.85 into 10 raised to minus 12 coulomb per meter square. What is the intensity of the electric field at a point on the surface of the cylinder if the cylinder is kept in vacuum? सिंपल एक्झाम्पल आहे. आपल्याला एक चार्ज पॉझिटिव्हली चार्ज सिलेंडर दिलेला आहे. पॉझिटिव्हली चार्ज सिलेंडर जो आहे इन्फायनाइटली लॉंग पॉझिटिव्हली चार्ज सिलेंडर आहे ज्याचे रेडियस आहे 0.1 मीटर. ओके, चार्ज डेन्सिटी किती दिली आहे. सिग्मा इज 8.85 into 10 raised to minus 12 coulomb per meter square. Okay, what is the intensity of the electric field at a point on the surface of the cylinder? On the surface of the cylinder. आपण तीन फॉर्म्युले सिलेंडरच्या रिलेटेड तीन फॉर्म्युले लक्षात घेतले. आउटसाइड द सिलेंडर, इनसाइड द सिलेंडर, ऑन द सरफेस ऑफ सिलेंडर असे तीन फॉर्म्युले आपण प्रत्येक जॉमेट्रिकल शेपसाठी लक्षात घेतलेले आहेत. हियर वी हॅव दी सिलेंडर आणि सिलेंडरच्या ऑन द सरफेस ऑफ सिलेंडर जर आपण लक्षात घेतोय तर फॉर्म्युला आपण काय घेणार आहोत. हियर सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0k. ओके, हा आपला फॉर्म्युला असेल. हियर के आपल्याला दिलाय का, पण के जरी दिलेला नसेल तरी त्यांनी सांगितलेले सिलेंडर इज केप्ट इन व्हॅक्यूम. सो के इक्वल टू 1. के असेल 1. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 8.85 into 10 raised to minus 12. एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू काय आहे 8.85 into 10 raised to minus 12. सो ई इज ऑप्शन्स मी सांगते तुम्हाला. ऑप्शन इज ऑप्शन ए 0.5 volt per meter, B 1 volt per meter, C 1.5 volt per meter and D 2 volt per meter. Correct option is B. Correct option कोणता असणार आहे आपला. B is the correct option. Now next example लक्षात घेऊया. Here a dipole is electric dipole लक्षात घ्या. A dipole is kept in a hollow sphere of radius r. The total electric flux leaving the spherical surface is given by total electric flux total electric flux leaving the spherical surface किती असू शकतो
आता इलेक्ट्रिक डायपोल आपण लक्षात घेतोय. इलेक्ट्रिक डायपोल लक्षात आलं का तुमच्या? लगेच डोळ्यासमोर आला पाहिजे क्यू प्लस क्यू चार्ज and minus q charge. Okay, 2l distance, that is electric dipole. हा इलेक्ट्रिक डायपोल आपण कशामध्ये प्लेस केलेला आहे? that is placed in the or kept in the hollow sphere of radius r. त्या स्पियर मध्ये आपण एनक्लोज केले आहे. प्लस आणि मायनस क्यू दोन्ही चार्जेस आहेत, प्लस क्यू आणि मायनस क्यू चार्ज आहेत. सो नेट चार्ज जर आपण फाइंड आउट केला तर नेट चार्ज इज 0. नेट चार्ज काय मिळेल तिथं? 0 मिळेल. इलेक्ट्रिक डायपोल आहे प्लस क्यू मायनस क्यू आणि तो आपण स्पेरिकल हॉलो स्पेअरमध्ये ठेवलेला आहे. तर तिथं टोटल और नेट चार्ज जर आपण ऑब्झर्व केला तर नेट चार्ज असणार आहे 0. सो फ्लक्स कमिंग आउट दी स्पेरिकल और सरफेस ऑफ स्पियर इज ऑल्सो 0. नेट चार्ज 0 आहे तर फ्लक्स सुद्धा 0 असणार आहे, कारण फ्लक्स हा नंबर ऑफ चार्ज एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस यावरती डिपेंड आहे. पण आता नेट चार्ज आपला काय होतोय? त्या सरफेसमध्ये जो एनक्लोज चार्ज आहे तो 0 होतो, म्हणजे फ्लक्स सुद्धा काय असणार आहे? 0. ऑप्शन्स आपल्याला डिफरंट ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ए ऑप्शन आहे, ऑप्शन ए फाय इक्विव्हॅलंट टू q upon k epsilon 0. B option is phi equivalent to 2q upon k epsilon 0. C option is 8 pi r square q upon epsilon 0 and D option is 0. Means correct option is D. D is the correct option. Now next example इथे लक्षात घेऊयात आपण. Example is as such. Example, if the energy stored in a condenser of capacity 8 microfarad is 4 joule, what is the charge on the condenser? Charge on the condenser find out करायला सांगितलेलं आहे. कॅपॅसिटी दिलेली C equivalent to 8 microfarad. Energy stored in the capacitor is 4 joule. तर चार्ज फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला कोणता यूज करणार? एनर्जीसाठी आपण 3 फॉर्म्युले लक्षात घेतलेले आहेत. आपल्याला व्हॅल्यू तर दिलेली आहे C, E आणि Q फाइंड आउट करायचा आहे. सो फॉर्म्युला इज 1/2 Q स्क्वेअर C, Q स्क्वेअर अपॉन C. हा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो आपण. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 4 1/2 इंटू Q स्क्वेअर अपॉन C इज 8 इंटू 10⁻⁻6 मायक्रोफॅरेड मध्ये आपण घेतलेलं आहे. ओके, इकडे शिफ्ट करूयात या सगळ्या व्हॅल्यूज. क्यू स्क्वेअर इक्विव्हॅलंट टू 4 इंटू 60 इंटू 10⁻⁶. तो तिथं आपण लिहिला किंवा नाही लिहिला तसंच ठेवला तरीही चालेल. सो क्यू स्क्वेअर इक्विव्हॅलंट टू मल्टिप्लिकेशन करा. 60 इंटू 4 64 इंटू 10⁻⁶. स्क्वेअर रूट घ्या. क्यू इक्विव्हॅलंट टू काय असेल? 8 इंटू 10⁻³ that is our value. Charge enclosed or charge on the condenser. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन ए is 2 into 10⁻³ coulomb. Option B is 6 into 10⁻³ coulomb. Option C is 4 into 10⁻³ coulomb. And option D is 8 into 10⁻³ coulomb. So option D is correct option. Okay, next example. A parallel plate capacitor of 4 microfarad. Parallel plate capacitor आहे 4 microfarad एवढी कॅपॅसिटी आहे. is having a charge of 0.5 coulomb. What will be its capacity if the charge is increased to 1 coulomb? चार्ज कितीने इन्क्रीज होतोय? 1 coulomb ने इन्क्रीज होतोय. आधी कॅपॅसिटी काय घेतली? C equivalent to 4 microfarad and charge is 0.5 coulomb.
कॅपॅसिटी कितीने इन्क्रीज करतोय? इफ व्हॉट विल बी दी कॅपॅसिटी? कॅपॅसिटी किती असेल व्हेन चार्ज इज इन्क्रीज बाय 1 कुलोम. चार्ज कितीने इन्क्रीज केलेला आहे? 1 कुलोम इन्क्रीज होतो. ऑप्शन्स दिलेले आहेत. 8 मायक्रोफॅरेड, B is 4 microfarad, C is 2 microfarad and D is 16 microfarad. ओके, कसं आपण फाइंड आउट करणार? इथं आपल्याला C कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे. सो कॅपॅसिटी आधी किती दिली आहे? 4 मायक्रोफॅरेड. चार्ज काय आहे? चार्ज इक्विव्हॅलंट टू 0.5 कुलोम दिलाय. तर चार्ज 1 कुलोमने इन्क्रीज केला तर कॅपॅसिटीमध्ये काय फरक पडू शकतो का? आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे. सी पॅरलल प्लेट कॅपॅसिटरसाठी रिलेशन आपल्याला काय माहिती आहे? A एप्सिलॉन 0 K अपॉन D और C इक्विव्हॅलंट टू A एप्सिलॉन 0 D. या फॉर्म्युल्यामध्ये कुठं चार्ज दिसतोय का? नो. ओके, मीन्स कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज नॉट डिपेंड ऑन चार्ज. ती कशावरती डिपेंड आहे? दॅट इज डिपेंड ऑन एरिया ऑफ द प्लेट, डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स और डायलेक्ट्रिक मीडियम. यावरती कॅपॅसिटी डिपेंड आहे. दॅट कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज नॉट डिपेंड ऑन द चार्ज. म्हणजे इथं काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे का? इफ वी हॅव सच एक्झाम्पल, capacity of capacitor parallel plate capacitor is 4 microfarad and charge is 0.5 coulomb. Charge is increased, then capacity is remains same. Capacity काय होणार? Remains same because capacity of parallel plate capacitor is not depend on the charge. So correct option is B. Correct option कोणता असणार आहे? B is the correct option. Now next example, next question काय बघूयात? A 4 microfarad capacitor is charged to 400 volt. If its plates are joined through a resistance of 4 kilo ohm, then the heat produced in the resistance will be. Heat produced in the resistance म्हणजेच energy released. त्याचाच अर्थ काय आहे? Energy released. ज्यावेळेस आपण कॅपॅसिटर 4 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर आहे तो आपण चार्ज करतोय. किती पोटॅन्शियल त्याला आपण अप्लाय केलं? 400 व्होल्ट काय दिलेला आहे. नाव हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज होणार आहे. म्हणजेच हीट प्रोड्यूस होते मीन्स एनर्जी इज रिलीज. अँड जेवढी एनर्जी स्टोर्ड होणार आहे कॅपॅसिटरमध्ये 4 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटरला आपण काय potential apply केलं 400 volt. At that time energy is stored in the capacitor and after that energy is released in the form of heat. That released energy is equivalent to the stored energy. म्हणजे हीटच्या फॉर्ममध्ये जे काही हीट आपण म्हणणार आहोत, हीट रिलीज होते म्हणजेच एनर्जी रिलीज होते. ओके, मीन्स हियर वी कॅन फाइंड आउट दी एनर्जी रिलीज्ड बाय दी capacitor. So formula is E equivalent to 1/2 Q square upon C. किंवा आपण फॉर्म्युला घेऊ शकतो 1/2 CV square और फॉर्म्युला इज as such 1/2 Q into V. यापैकी कोणताही फॉर्म्युला आपण इथे लक्षात घेऊ शकतो. कोणता यूज करता येऊ शकतो सांगा? कॅपॅसिटी दिलेली आहे. ओके, चार्ज दिलाय का? नाही दिलेला. मग काय दिलंय? पोटॅन्शियल दिलेला आहे. सो वी यूज दिस फॉर्म्युला. आपण हा फॉर्म्युला यूज करणार 1/2 CV square. E equivalent to 1/2 C is 4 microfarad and V is 400 square. कॅल्क्युलेशन करूया. 2 आणि याचा जर आपण स्क्वेअर घेतला तर 2 into 10 raised to -6 into 16 into 10 raised to 4. ओके, कॅल्क्युलेशन करून किती येते आन्सर बघा बरं. काय आन्सर किती असणार आहे? दॅट इज 0.32 जूल. आन्सर इज 0.32 जूल. दॅट इज अवर आन्सर. ओके, दिस इज अवर करेक्ट ऑप्शन. ऑप्शन काय दिलेले आहेत बघा? ऑप्शन ए 0.08 जूल,
ऑप्शन बी 0.16 जूल, ऑप्शन सी 0.32 जूल and option D 0.4 joule. So C option is correct, 0.32 जूल. कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला येणार आहे 0.32 जूल. ओके. अँड लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस व्हिडिओ, या व्हिडिओमधलं आपण लास्ट एक्झाम्पल इथे लक्षात घेऊया. हिअर which one of the following is known as electric energy tank? ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. रेजिस्टर, बी इंडक्टर, सी कॅपॅसिटर अँड डी ट्रान्झिस्टर. या 4 जे कंपोनंट्स सांगितलेत यापैकी कोणत्या कंपोनंटला आपण इलेक्ट्रिक एनर्जी टँक म्हणत आहोत? दॅट इज अवर क्वेश्चन. अँड करेक्ट ऑप्शन इज कॅपॅसिटर. का? व्हेन कॅपॅसिटर इज स्टोर द एनर्जी. Capacitor is the device which store the energy. So capacitor is called as electric energy tank. ठीक आहे. कॅपॅसिटरला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक एनर्जी टँक.